श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 467। शुद्रा नदीत पूल उभारणी। बाईसा नांदोऱ्याला भिक्षेला जात असे। रस्त्यात शुद्रा नदीत चिखल होता, तेथे बाईसाचे पाय चिखलाने भरत। मग सर्वज्ञ पूजा वसत झाल्यानंतर शुद्रा नदीवर गेले। आपल्या निळ्या रंगाच्या उपरण्याचा पट्टा करून तो कानावरून बांधला व पदराचा कसोटा घेऊन तेथे उभे राहिले। त्या नदीवर अवधूता करवी छोटासा पूल बांधवीत होते। तेवढ्यात उपाध्ये आले। त्यांनी सर्वज्ञांना कासोटा घेऊन तेथे उभे राहिले। त्या नदीवर अवधूता करवी छोटासा पूल बांधवीत होते। तेवढ्यात उपाध्ये आले। त्यांनी सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागले। तेथे उपाध्याची भेट झाली। तेव्हा साडे गावाहून काळदास भट उपार आणीत होते। सर्वज्ञांनी त्यांना येताना पाहिले आणि म्हटले, भक्त आले, आता महात्मा व्हावे लागेल। मग सर्वज्ञ नीट नेटके कपडे करून भोजनाच्या स्थायी जात होते। तेव्हा पुढे काळदास भट व मागे गौराईसा डोक्यावर आंबड वड्याचे मडके घेऊन येत होती। सर्वज्ञांना पाहण्यासाठी तिने वर दृष्टी केली, त्यामुळे अडकडून पडली। मडके फुटले, वडे जमिनीवर पडले। तसेच फुटक्या मडक्यात भरून एका बाजूस ठेवले, वरून कपडा झाकून ठेवला। तेवढ्या सर्वज्ञ मुक्कामाच्या जागेवर आले। गौराईसा आली, तिने सर्वज्ञांना दंडते घातली, श्रीचरणा लागली। मग बाईसाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले, टिळा लावला, पूजा वसर केला। सर्वज्ञांसाठी ताट केले, भक्तजनांसाठी पत्राड वाढी टाकल्या। तेव्हा सर्वज्ञांनी विचारले, पलीकडे काय आहे? बाईसाने म्हटले, जीजी, हे आंबड वड्याचे मडके। गौराईसा अडकडून पडली, त्यामुळे मडके फुटले, वडे खाली सांडले। मग ते सर्वज्ञांना कसे वाढावे? सर्वज्ञांनी सांगितले, आणा। मग बाईसाने सर्वज्ञांच्या ताटात वडा वाढला। नंतर सर्वज्ञांच्या पत्राडावडीवर वाढले। सर्वज्ञांचे जेवण झाले, गुन्हा केला, पानाचा विडा घेतला, थोडा वेळ विश्रांती घेतली, मग उठले। सर्वज्ञांनी म्हटले, आता आपण नांदूरला जाऊ। तसेच सर्वज्ञ निघाले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।